नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मधील 4 उमेदवारांनी काढली नाकाने गावात प्रचार फेरी. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मधील 4 उमेदवारांनी नाकाने गावात भव्य प्रचार रॅली काढत मतदारांशी थेट संवाद साधला. या प्रचार रॅलीत प्राध्यापक माजी आमदार शरद पाटील, मुकेश खरात, दादाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार सौ कल्पना मुकेश खरात, निशा प्रमोद पाटील, पुरस्कृत उमेदवार कल्पेश चव्हाण व शांताराम राजपूत भिल हेही प्रचार फेरीत सहभागी झाले होते. प्रचार रॅली दरम्यान उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आपली विकासाची भूमिका मांडली. नाकाने गावातील नागरिकांनी देखील या प्रचार रॅलीला स्फूर्त असा प्रतिसाद देत उमेदवारांचे स्वागत केले. दरम्यान संपूर्ण नाकाने गावात घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी वातावरण तापवले. प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक 7 मधील निवडणुकीचा प्रचार अधिक वेगाने पुढे जात असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवार कल्पना मुकेश खरात, निशा पाटील, पंकज शांताराम राजपूत व कल्पेश अनिल चव्हाण हे 4 उमेदवार राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी करत आहे. त्यापैकी 2 उमेदवार हे राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून आहेत. एक जनरलचे उमेदवार व एक एसटीचा उमेदवार. महानगरपालिके प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवार नाकाने या गावात प्रचार फेरी काढण्यासाठी आले असता गावातील ज्येष्ठ व महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद लाभत आहे. आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे अर्थमंत्री असल्यामुळे कुठेच कामाला काही अडचण येणार नाही. अर्थखातात राष्ट्रवादीचे असल्यामुळे शिंदे गट माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री हे लाडक्या बहिणींच्या योजना प्रभावीपणे राबवत असल्यामुळे आम्हाला लाडक्या बहिणींची पण साथ व्यवस्थितपणे लाभत आहे.